चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहां गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहां गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले। सूरज की पहली किरण या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केल्याचा दावा केला जात आहे. त्या व्यक्तीने माध्यमांसमोर रेकॉर्डिंग ऐकवली असून त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा अधिकच वाढल्या आहेत. दावा केला जात आहे की दादा जिवंत आहेत आणि परत येणार आहेत. शेवटच्या 10 मिनिटात दादा कोणाशी बोलले, काय बोलले, विमानात नेमकी परिस्थिती काय होती, त्यांनी कोणता संदेश दिला, हे सर्व या विशेष व्हिडिओतून सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये कोणत्याही अफवेवर नाही, तर समोर आलेल्या पुराव्यांवर, लोकांच्या दाव्यांवर आणि त्या धक्कादायक कॉल रेकॉर्डिंगवर आधारित चर्चा करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं जात आहे. नेमकं सत्य काय आहे? लोक असं का म्हणत आहेत की दादा परत येणार? चला तर या प्रकरणाचा विस्तारित रिपोर्ट जाणून घेऊया. दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. मग या चर्चा खरंच आहेत का? दादा खरंच परत येणार आहेत का? आणि ते कशा पद्धतीने येणार आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या शंकेची सुरुवात 28 जानेवारीच्या त्या सकाळी झाली, जेव्हा वातावरण शांत होतं आणि अचानक बारामतीच्या दिशेने जाणारं विमान कोसळल्याची बातमी आली. सुरुवातीला हा तांत्रिक बिघाड असल्याचं वाटलं, पण घटनास्थळी पोहोचल्यावर प्रत्यक्षदर्शींनी काही वेगळेच दावे केल्याने शंकेची पाल चुकली. विमान हवेत असताना 5 वेळा उलटसुलट फिरल्याचं लोक सांगत आहेत. हवामान स्वच्छ असताना विमान असं का डगमगलं, असा प्रश्न उपस्थित झाला. पहिल्या दिवशी प्रशासनाने विमानात 5 जण होते असं सांगितलं, पण विमानाच्या कागदपत्रात वेगळीच माहिती असल्याचं बोललं जात आहे. 29 जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्यावेळी मृतदेह पूर्णपणे झाकलेला असल्याने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. प्रशासनाने दादांची ओळख घड्याळावरून झाल्याचं सांगितलं होतं, पण इतक्या भीषण आगीत घड्याळ सुरक्षित कसं राहिलं, हा प्रश्न लोक विचारू लागले. राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या. तिसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स सापडला, पण त्यात वैमानिकाने मेडेऐवजी वेगळे शब्द उच्चारल्याचं समोर आलं. यानंतर विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. चौथ्या दिवशी पॅसेंजर मॅनिफेस्टनुसार विमानात 6 जण असल्याची